आज आपण संकष्टी चतुर्थीनिमित्त मोदक करणार आहोत, तर चला त्याची रेसिपी पाहूया। आज मी तुम्हाला बघा संकष्टीनिमित्त मोदक करून दाखवणार आहे। हे तळणीचे मोदक आहेत। एक मोठ्या आकाराचा मी नारळ घेतलेला आहे बघा, तो सोलून घेतलेला आहे बघा नारळ। आता आपल्याला हा किसणीने किसून घ्यायचा। तुम्ही किसणीने किसू शकता किंवा मिक्सरला सुद्धा हे बारीक करू शकता। आता आपण किसून घेऊया किसणीने। बघा अशा प्रकारे मी एकसारखी किसून घेत आहे किसणीने। असे राहिलेले काप आपण बघा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आणि बाकीचे जे मोठे मोठे आहेत ते असे किसणीने एकसारखे किसून घ्यायचे। सारणासाठी बघा आपल्याला 4 ते 5 वेलदोडे घ्यायचे आहेत। मी एक मोठे 5 वेलदोडे घेतलेत बघा। त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकून असेच बारीक करून घ्यायचे आहेत। साखर टाकल्यामुळे एकदम बारीक होतात। मी मिक्सरला थोडंसं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे, वरती साल निघेल ती, आणि थोडंसं बघा मी किसून घेतलेलं आहे खोबरं। आता आपल्याला बघा मी वेलदोडे असे बारीक करून घेतलेले आहेत। मी हे कढईमध्ये काढून घेतलेले आहेत। कढई काढून घ्यायचं सगळं खोबरं। आता आपल्याला बघा याला तूप घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। चवीनुसार आपल्याला यामध्ये गुळ पण वापरायचा आहे। तुम्ही साखर वापरा किंवा गुळ वापरा, दोन्ही पण चालतंय। आता आपल्याला गॅसवर ठेवून तूप घालून भाजून घ्यायचं व्यवस्थित। पूर्णपणे कलर तांबूस येऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं बघा एकसारखं। आता यामध्ये तुमच्या अंदाजाने तुम्ही तूप वापरा। एक 3 ते 4 चमचे मी तूप वापराले बघा भाजण्यासाठी। एकसारखं हलवत राहायचं आहे। आता आपल्याला गुळ कापून यामध्ये घालायचा आहे बघा, किंवा किसून पण तुम्ही घालू शकताय। आता 10 बार होईल एवढा गुळ घेतलेला आहे बघा किसून। आता आपल्याला यामध्ये वापरायचा आहे गुळ। तुमच्या गोडीनुसार तुम्ही गुळ वापरा। आता पूर्णपणे गुळ वितळूपर्यंत आपल्याला एकसारखं हलवून घेत राहायचं आहे। मोदकाचं सारण तयार झालेलं आहे बघा। यामध्ये तुम्ही काजू बदाम पण ड्रायफ्रूट काही पण वापरू शकता यामध्ये। हे मी चपातीसाठी पीठ मळलेलं आहे बघा। मी याचंच मोदक बनवणार आहे। तुम्ही मैद्याचं पण पीठ मळू शकता, पण मैद्याच्या पिठामुळे कसं एकदम तळणीचे मोदक हार्ड होतात का थंड झाल्यानंतर, त्यामुळे मी गव्हाच्या पिठामध्ये मोदक बनवणार आहे। बघा एकसारखी मी मोठी लाटी लाटून घेतल्या। आता आपल्याला एक काटाचं असं टोपण घ्यायचं किंवा वाटी घ्यायची आणि त्याने बघा असे गोल गोल आकार काढायचे पूर्ण सगळे। बघा अशा प्रकारे सगळे आकार काढून घ्यायचे आपल्याला। तर बघा अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे आपल्याला। प्रकारे आपला मोदक तयार झालेला आहे बघा आपला। परत मला अशा प्रकारे भरून तयार झालेला आहे। तर बघा अशा प्रकारे आपला मोदक तयार झालेला आहे। घेणार आहे बघा। आता कढईत मी पहिला तेल ओतून घ्यायला लागले। बघा अशा प्रकारे एका नारळाचे 20 ते 22 मोदक आपले तयार झालेले आहेत। आता आपल्याला याला तळून घ्यायचे व्यवस्थित। आता गॅस पहिला बारीक करायचा आपल्याला आणि मंद आचेवरती आपल्याला व्यवस्थित मोदक तळून घ्यायचे आहेत बघा एकसारखे। बघा अशा प्रकारे मी तेलात मोदक तळण्यासाठी सोडलेले आहेत। बघा अशा प्रकारे आपले सगळे मोदक भाजून तयार झालेले आहेत। तर तुम्ही नक्की ट्राय करून सांगा मोदक कसे तयार झालेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।